नमस्कार. मी कवयित्री आणि लेखिका अर्चना सुतार पाचवड. सर्वप्रथम गप्पा जगाच्या आणि कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्र हो, आज आपण तुळशी विवाह करण्यापाठीमागची पुराणातील 2 कथा या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयावरील व्हिडिओ, कविता आपणास पाहावयास आणि ऐकावयास मिळतील. चला तर मग आपण जाणून घेऊया की तुळशी विवाह करण्यापाठीमागची पुराणातील 2 कथा. पहिली कथा अशी आहे की माता तुळशीचे खरे नाव वृंदा होते. तिचा जन्म राक्षस कुळात झाला होता, परंतु ती प्रभू विष्णूंची परमभक्त होती. वृंदा जेव्हा मोठी झाली तेव्हा तिचा विवाह जालंधर नावाच्या राक्षसावर लावला. जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करीत होता. राक्षस वीर आणि पराक्रमी होता. त्याच्या साहसी वृत्ती पाठीमागे एक मोठे कारण होते. त्याची पत्नी वृंदा. हिचे पतिव्रता धर्म, तिच्या प्रभावामुळे तो सर्वव्यापी होता. वृंदा ही खरी विष्णूंची भक्त होती, परंतु ती एक पतिव्रता स्त्री पण होती. तिची भक्ती आणि पूजेमुळे जालंधर विजयी होत गेला. त्यामुळे त्याच्या शक्तीचा गर्व, अभिमान वाढतच गेला. त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवकन्यांना आपल्या अधिकारात ठेवून त्रस्त केले. त्यामुळे देवगण त्यांच्यावर संतापले. जालंधरच्या या उपद्रवामुळे त्रस्त देवगण प्रभू विष्णूंकडे आले आणि संरक्षणासाठी विष्णूला शरण येऊन याचना करू लागले. जालंधरच्या कृत्याचा अंत करण्यासाठी त्याच्याकडे प्रार्थना करू लागले. परंतु जालंधरचा अंत करण्यासाठी त्याची पत्नी वृंदाचे सतीत्व भंग करणे आवश्यक होते. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वृंदा हिचे पतिव्रता धर्मभंग करण्याचा निश्चय केला. मग भगवान विष्णूंनी जालंधराचे रूप धारण करून वृंदाला त्रास देऊन स्पर्श करण्याचा तिला प्रयत्न केला. त्यावेळी वृंदाचा पती देवतांशी युद्ध करीत होता. इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट होताच जालंधर युद्धात तिकडे मरण पावला. जेव्हा वृंदाचे सतीत्व नष्ट झाले, भंग पावले, जालंधराचे मुंडके त्याच क्षणी तिच्या अंगणात येऊन पडले आणि तेव्हाच भगवान श्री विष्णूंच्या छळाची माहिती तिला समजली. तेव्हा तिने भगवान विष्णूंना सांगितले, हे विष्णू, मी पुरा जन्म तुमची आराधना केली आणि तुम्ही मात्र माझ्या बाबतीत असे का केले? या प्रश्नाचे उत्तर मात्र श्रीहरी देऊ शकले नाहीत. त्यानंतर वृंदाने भगवान विष्णूंना सांगितले की आपण माझ्याशी दगडासारखे वागलात. मी तुम्हाला शाप देत आहे की तुम्ही सुद्धा दगड व्हाल. तिने म्हणल्यावर भगवान विष्णू लगेचच दगड झाले आणि तिने भगवान विष्णूंना शाप दिला, जशा प्रकारे तुम्ही मला पतिवियोग दिला आहे, तशाच प्रकारे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होईल आणि स्त्रीवियोग सहन करून तुम्हालाही पत्नीचा वियोग सहन करून मृत्यूलोकात जन्म घ्यावा लागेल. भगवान विष्णूंचे दगडात रूपांतर झाल्यावर सृष्टीचे संतुलन बिघडायला चालू झाले. तेव्हा देवतांनी वृंदाकडे याचना केली की तुझा शाप माघारी घे. भगवान विष्णू पण वृंदाच्या शापाने लज्जित झाले आणि मग वृंदाने भगवान विष्णूला क्षमा केली. भगवान विष्णूने शापमुक्त झाल्यावर वृंदा जालंधर बरोबर त्या जागेवर सती गेली. वृंदाच्या सती गेलेल्या जागेवर एक झाड उगवले. त्याला भगवान विष्णूंनी तुळस असे नाव दिले
आणि वरदान दिले की तुळशीविना मी कुठल्याच प्रसादाचे ग्रहण करणार नाही आणि माझ्या शालिग्राम रूपासोबत माझे तुळशीवर लग्न होईल. जे लोक या तिथीला तुळस आणि शालिग्रामचा विवाह लावतील त्यांना सुख समृद्धी प्राप्त होईल. वृंदाच्या शापानेच श्रीरामांनी अयोध्येत जन्म घेतला आणि त्यांना पण सीतावियोग सहन करावा लागला होता असे मानले जाते. देव्हाऱ्यात जो एक दगड रूपात आहे त्याचेच नाव शालिग्राम आहे. विष्णू वृंदाला त्यावेळी म्हणाले होते की हे वृंदा, तुझ्या सतीत्वाचे फळ म्हणून तू तुळस बनून माझ्यासोबत राहशील. माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लागेल. तेव्हापासून तुळशीविना शालिग्राम किंवा विष्णूची पूजा अपुरी मानली जाते. शालिग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिकात्मक विवाह मानला जातो. आता आपण तुळशी विवाहाचीच दुसरी कथा ऐकूया. कांची नगरीत कणक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली. तिचे नाव किशोरी ठेवण्यात आले. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले की जो या किशोरीशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू होईल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला आणि त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा करावी आणि कार्तिक शुद्ध नवमीला विष्णूशी विवाह लावावा हे व्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या व्रताप्रमाणे ती सर्व व्रताचे पालन करू लागली. एकदा एका गंध्यानं तिला पाहिलं व तो तिच्यावर मोहित झाला. एका माळिनीच्या मदतीने त्याने स्त्री वेश धारण करून त्या माळिनीबरोबर त्या किशोरीकडे आला. ती माळीन म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी नाना प्रकारच्या रचना करून तुला ती देत जाईल. गंध्या किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हा सुद्धा किशोरीवर मोहित झाला. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाद सोडून दे. तिच्याशी विवाह करण्याचा खेळ हा वीज पडून तुझ्या मृत्यूला कारणीभूत होईल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचं वैधव्य टाळता येईल. किशोरी जर मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईल. सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कणक राजाला हा विवाह मान्य करणं भाग पडलं. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळलं. तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवलं की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा. त्याचवेळी विजा जोरात कडाडल्या. किशोरीही भांबावून गेली. ती बाहेर आली. गंध्यानं तिचा हात धरला. अगदी त्या क्षणी डोक्यावर त्याच्या वीज कोसळली आणि त्याचा मृत्यू झाला. नंतर राजपुत्र मुकुंद यांच्याशी तिचा विवाह झाला. अशा प्रकारे तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचं वैधव्य टळलं. असे आख्यायिकेत पौराणिक कथेत तुळशी व्रत तुलसी विवाह करण्यापाठीमागचे कारण सांगितले आहे. अशा प्रकारे आज आपण तुळशी विवाह करण्यापाठीमागच्या पुराणातील 2 कथा या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेल्या आहेत. आपल्याला आवडलेस लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.